नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। दिव्यांग बांधवांना मदत मिळावी यासाठी सरकारमार्फत अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात। त्यासाठी आता समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी म्हणजे स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे। तर मग मित्रांनो, हे अर्थसहाय्य देताना कोणत्या नमुन्यात अर्ज करावा, तसेच हा अर्ज कुठे करावा, कशा पद्धतीने अर्ज करावा या संदर्भात शासनाने माहिती दिलेली आहे। तर शासन निर्णयानुसार हा अर्ज आपण कसा करायचा, अर्जाचा नमुना काय आहे, तर अर्ज कसा भरायचा याविषयी आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणजे दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य मिळेल, पैसे मिळेल आणि ते स्वतःचा व्यवसाय सुरू करून त्या उपजीविका ते भागवू शकतील। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता की समाज कल्याण विभाग 5% दिव्यांग कल्याण सेस योजना सन 2025-26 साठी हा अर्जाचा नमुना आहे। मित्रांनो, या अर्जाला सुरुवातीलाच या ठिकाणी फोटो लावायचा आहे। हा अर्जाचा नमुना आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा हा अर्जाचा नमुना मिळेल आणि हा अर्जाचा नमुना तुम्ही डाउनलोड करून हा अर्ज या ठिकाणी भरू शकता। मित्रांनो, प्रत्येक जिल्हा परिषदच्या ठिकाणी हा अर्ज तुम्हाला करता येणार आहे। प्रत्येक समाज कल्याण विभागात हा अर्ज करता येणार आहे। तर हा अर्जाचा नमुना ठाणे जिल्ह्यातील आहे। या ठिकाणी आपण बघू शकता, प्रति माननीय जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद ठाणे मार्फत माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती। मग मित्रांनो, या ठिकाणी विषय काय बघा, 5% दिव्यांग कल्याण सेस फंड अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे या योजनेचा लाभ मिळण्याबाबत हा या पद्धतीने या अर्जाचा विषय आहे। तर बघा महोदय, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत 5% दिव्यांग कल्याण सेस फंडातून सन 2025-26 या वर्षासाठी राबविण्यात घेतलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे या योजनेअंतर्गत अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करीत आहे। माझी माहिती खालीलप्रमाणे आहे। अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडलेली आहेत। दिव्यांग लाभार्थ्याचे संपूर्ण नाव, पत्ता, लाभार्थ्याचा दिव्यांग प्रकार, अस्थिव्यंग, मूकबधीर, कर्णबधीर, मतिमंद, अंध जो काही प्रकार असेल तो, दिव्यांगत्वाची टक्केवारी या ठिकाणी लिहायची आहे। लाभार्थी स्थानिक असावा असा दाखला सोबत जोडायचा आहे। लाभार्थी गरजू, पात्र, सध्या स्थितीत बेरोजगार असावा असा ग्रामसेवकाचा दाखला जोडायचा आहे। खाली हा दाखला आपल्याला मिळणार आहे, तो दाखला त्या ठिकाणी जोडायचा आहे। लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असावा किंवा 1 लाखाच्या आतील उत्पन्न त्याचे असावे। 2024-25चा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी जोडायचा आहे तहसीलदारांचा। तर मित्रांनो, मग या ठिकाणी लाभार्थ्यांकडे विजेची जोडणी आवश्यक आहे, म्हणजे वीज बिलाची छायांकित प्रत या ठिकाणी जोडायची आहे। लाभार्थ्यांकडे स्वतःच्या मालकीची जागा असावी किंवा त्याने जागा भाड्याने घेतलेली असावी, म्हणजे व्यवसायासाठी आपण जी काही जागा भाड्यानं घेणार आहोत किंवा जिथे व्यवसाय करणार आहोत त्या जागेचा पुरावा या ठिकाणी जोडायचा आहे। बँकेचे नाव टाकायचे आहे। पासबुकाची झेरॉक्स प्रत सोबत जोडायची आहे। बँक खाते क्रमांक, IFSC कोड या ठिकाणी जोडायचा आहे। आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड झेरॉक्स प्रत सोबत जोडायची आहे। तसेच मित्रांनो, निवडलेला व्यवसाय कोणता आहे, कोणता व्यवसाय तुम्ही करणार आहे त्याविषयी माहिती द्यायची आहे। नाव लिहायचं आहे व्यवसायाचं। व्यवसायाचे अधिकृत विक्रेता एजन्सी यांचे मूळ कोटेशन जोडावे। मग व्यवसायासाठी काय खर्च येणार आहे त्याचं कोटेशन या ठिकाणी जोडायचं आहे। कोटेशनवर नमूद केलेल्या व्यवसायाची रक्कम लिहायची आहे। मग किती पैसे लागणार आहे तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला ती रक्कम त्या ठिकाणी लिहायची आहे। मागील 3 वर्षात या वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ मिळालेला आहे का, लाभार्थी व ग्रामसेवक यांचा संयुक्त दाखला या ठिकाणी जोडायचा आहे। लाभ मिळाला असल्यास लाभाचे स्वरूप व योजनेचे नाव, जर तुम्ही 5% सेस फंडातून अर्थसहाय्य घेतले असेल तर या ठिकाणी लिहायचं आहे, नाहीतर नाही लिहायचं आहे। अर्जदाराचा पूर्ण आकारातील फोटो लावणे आवश्यक आहे। तसेच मित्रांनो, अर्जदाराचा दूरध्वनी क्रमांक, मोबाईल नंबर लिहायचा आहे। अपूर्ण अर्जाचा मंजुरीसाठी विचार केला जाणार नाही। आरती अर्जदार यांच्यासाठी काही सूचना आहेत, त्या खालीलप्रमाणे आहे। अर्ज सुवाच्य अक्षरात भरावा। अर्जात खाडाखोड करू नये। अर्जातील सर्व रकाने भरलेले असावेत। अर्जात नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांच्या प्रती म्हणजे झेरॉक्स सोबत जोडाव्यात। अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या प्रती वाचता येतील अशा असाव्यात। दिव्यांगत्वाचा दाखला संगणकीय पद्धतीने काढलेला असावे, म्हणजे UDID कार्ड काढलेले असावे। कोटेशन अधिकृत दुकानदार विक्रेता यांच्याकडून घेतलेले असावे। कोटेशनवर दुकानदार विक्रेता यांचा शिक्का असावा। मागणी केल्यास मूळ कागदपत्र तपासणीस सादर करावी लागतील। सर्व कागदपत्रे अर्जात नमूद केल्यानुसार क्रमाने जोडण्यात यावीत।
अर्ज ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितीत सादर करावा. अपूर्ण भरलेला अर्ज व अपूर्ण कागद असल्यास अर्जाचा पात्रतेसाठी विचार केला जाणार नाही. अर्ज मंजूर अथवा नामंजूर करण्याचा अधिकार समाज कल्याण समितीस आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी हा अर्ज करायचा आहे. तसेच मित्रांनो, यासोबत आपल्याला काही दाखले जोडायचे आहे. ते दाखले खालीलप्रमाणे आहेत. ग्रामपंचायतीचा दाखला या ठिकाणी लागणार आहे. तर मग या ठिकाणी बघा, ग्रामसेवकाचा अशा पद्धतीनं दाखला आपल्याला या ठिकाणी जोडायचा आहे. त्यामध्ये बघा, ग्रामपंचायत दाखला देण्यात येतो की श्री जे काही नाव असेल ते तुमचं नाव लिहायचं आहे. रहिवासी, राज्याशी क्रमांक, यांचं उत्पन्न किती आहे ते लिहायचं आहे. मग ते सांगतील की गरजू व पात्र असून सध्या स्थितीत बेरोजगार आहे, त्यांनी समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे या योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नसल्याने त्यांना सदर योजनेचा लाभ देण्याकरिता शिफारस करत आहोत. सरपंच, ग्रामसेवक यांचा सही शिक्का या ठिकाणी लागेल. नंतर पंचायत समितीची शिफारस या ठिकाणी हा अर्ज आपण ग्रामपंचायत जमा केल्यानंतर पंचायत समितीत नेऊन देतील. मग त्या ठिकाणी गट विकास अधिकारी म्हणजे BDO यांच्यामार्फत दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे या योजनेतून लाभ देण्यास काही हरकत नाही अशा पद्धतीचे सही शिक्का त्या ठिकाणी देतील, दाखला देतील. मग मित्रांनो, हा जो अर्ज आहे तो अर्ज कागदपत्रांसह जोडून या ठिकाणी समाज कल्याण विभागाकडे जाईल आणि त्या ठिकाणून तुम्हाला या ठिकाणी हे पैसे मिळणार आहे. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो. प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये म्हणजे समाज कल्याण विभागामध्ये या ठिकाणी हे अर्ज सुरू झालेले आहेत. आपणही आपल्या समाज कल्याण विभागात आपल्या ग्रामपंचायतमार्फत हा अर्ज करू शकता. 5% दिव्यांग कल्याण सेस फंड अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे या योजनेच्या लाभासाठी तुम्ही ग्रामपंचायतमध्ये अर्ज करा. सर्व कागदपत्र योग्य रीतीने जोडून हा अर्ज सादर करा. ग्रामपंचायत म्हणजे ग्रामसेवक हा अर्ज पंचायत समितीत देतील. नंतर या अर्जावर जिल्हा समाज कल्याण अधिकारी निर्णय घेऊन या ठिकाणी तुम्हाला स्वयंरोजगारासाठी पैसे मिळतील. मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही स्वयंरोजगारासाठी व्यवसायासाठी पैसे मिळतील. तेही या ठिकाणी त्यांची उपजीविकेसाठी व्यवसाय करू शकतील. तर मित्रांनो, आपण आपल्या स्वयंरोजगारासाठी व्यवसायासाठी हा अर्ज करू शकता. याची PDF आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती याची PDF मिळणार आहे. मग याची झेरॉक्स काढून आपण या ठिकाणी हा अर्ज करू शकता. विविध नमुन्यातील हा अर्ज आहे. तसेच इतर बांधवांनासुद्धा याविषयी माहिती द्या. आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.